दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। नाशिकच्या 37 वर्षाच्या विवाहित सोनार कन्या भक्ती अथर्व गुजरातीला न्याय द्या, तिनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे याची सखोल होऊन तिचे सासरे, सासू आणि नवरा अशा तिघांना फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार मागणी सोनार हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे। भक्ती ही सोनार समाजाची विवाहित सोनार कन्या आहे, तर नवरा अथर्व हा गुजराती समाजाचा आहे। त्या दोघांमध्ये प्रेम विवाह झाला आहे, त्याला एक मूल देखील आहे। गुजराती परिवार अति श्रीमंत असूनही भक्तीचा छळ होत होता। मानसिक त्रास, शारीरिक त्रास, अपमान, रोज दारू पिऊन मारहाण करणं, खच्चीकरण करणं आदी त्रासामुळे तिनं कंटाळून या सोनार कन्येनं आत्महत्या केल्याचं गंगापूर पोलिसांनी नमूद केलेल्या गुन्ह्यात नोंद केलंय। 19 मे रोजी भक्तीनं आत्महत्या केल्यानंतर सासू, सासरे आणि नवरा पळून गुजरातला जाण्याचा प्रयत्न करत होते। गुजरातच्या सीमेवर गंगापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या। सोनार विवाहित कन्या भक्ती हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी नवरा अथर्व गुजराती, सासू मधुरा गुजराती, सासरे योगेश गुजराती अशा तिघांना पोलिसांनी अटक करून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। ही भक्तीची आत्महत्या नसून खून असल्यानं त्याची उच्च स्तरावर सविस्तर चौकशी होऊन गुजराती परिवारातील सासू, सासरे आणि नवऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात सोनार हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी मागणी केली आहे। या घटनेचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केलाय। सोनार समाजातील विवाहित कन्येबाबत अशी घटना घडल्याबद्दल राज्यातील सोनार समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।